आज करायचं आहे आपण अगदी गाड्यावर मिळते तसं रगडा पॅटीस. पिवळे वाटाणे आणि 2 बटाटे उकडायला ठेवायचे आहेत. 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. या ठिकाणी चिंच, गूळ आणि खजूर घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून ते शिजवून घ्यायचं. आता मिक्सर मधून काढून घ्यायचं आणि गाळून पुन्हा एकदा त्या मिश्रणाला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आता मीठ, जिरं आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे. थोडंसं घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा आहे. उकडलेले वाटाणे आणि बटाटे घ्यायचे आहेत आणि स्मॅश करून घ्यायचा आहे. यानंतर एक शिजलेला बटाटा घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ, हळद, मिरेपूड, धनेपूड, गरम मसाला घालायचा आहे, चाट मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळे एकत्र करून त्याची पॅटी तयार करायची आहे. एकसारख्या आकाराच्या या पॅटी आहेत. तुम्ही त्याला बदाम आकार सुद्धा देऊ शकता. आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, मोहरी टाकायची आहे, कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित. त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे, हळद, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला, चटणी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. उकडलेले बटाटे आणि वाटाण्याचे मिश्रण या मसाल्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ आणि चाट मसाला यामध्ये घालायचा आणि शिजवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. एका पॅनवर तेल टाकून या टिक्की टाकायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. टेस्ट एक नंबर येते. आता प्लेट लावायला घेऊया. 2 पॅटीस ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर पुरी घातलेली आहे आणि रगडा टाकायचा आहे. चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं गोड पाणी घालायचं आहे. याच्यावर थोडेसे कांदा आणि शेव घालून मस्तपैकी सर्व करायचं आहे.